अखंडित वसोचित्ती तूच अनंता सर्वांतरी शरीरी गरीबारी कन्या पुत्रादी परिग्रही अनासक्त असोचित्त आसक्त अनुग्रही मिळो मन मिळो मान मिळो लौकिक आगळा सोडली हा परिमल मोह पाशांतुरी गळा असो भोग असो त्याग असो विद्या असो कला अविट पद पदमांची भाव भक्ती हे सगळा चराचर दिव्य रूप दिसो बाहेर अंतरी सर्वांचे भले भावे उच्चारो मन वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता मी तूपणा जगन्नाथा ओ एकची तत्वता देव भक्त से द्वैत अद्वैत न खंडिता राघवी देवानंदा प्रार्थना ही तुला सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु पाई माऊली मातोश्री माईंना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्साधक होतो. आपण सर्वांना आदरपूर्वक गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सद्गुरूंप्रती असलेल्या कृतज्ञतेतून आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आणि खरं पाहायला गेलं तर सद्गुरूंनी सांगितले गुरुपौर्णिमा म्हणजे कृतज्ञता दिन असतो. पण काय नुसतं कृतज्ञ आहे, पण सद्गुरूंच्या ज्ञानातून आपण जीवन जर जगू शकत नसू तर ते ज्ञान कोरडं आहे. कृतज्ञता एवढ्यासाठी आहे की आपली परीक्षा आपण ह्या दिवशी पाहायची असते. आपलंच आपण परीक्षण आपण केलं पाहिजे ह्या दिवसात. की वर्षभर आपण काय त्याची परीक्षा असते का मुलांची, वर्षभर एक परीक्षा असते. ते पेपर काय लिहितात काय उत्तर मिळतं ते इथे सत्साधकाने आपलंच चिंतन केलं पाहिजे. जसं आता ह्या दोन साधक दोघांनी सुखसंवाद मांडला, सुंदर मांडला की आपली सुधारणा कुठे झाली हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याचं निरीक्षण परीक्षण आपल्याला केलं पाहिजे. आपली पुढे प्रगती झाली आहे की आपण तिथे थांबलेलो आहोत, की आपण मागे हटलेलो आहोत. त्याचं स्वतःच्याकडे आपण जर पाहिलं वर्षभरात आपण जे जीवन जगतो आहोत, पूर्वी जगत होतो, आज जगतो आहोत. ह्या अभ्यासाने आपल्याला काही चांगल्या गोष्टी मिळालेल्या असतात, काही कठीण परिस्थिती आलेली असते. त्या कठीण परिस्थितीतून आपण कसं सामोरं जाऊन त्या कठीण परिस्थितीतून सुद्धा आनंदाने जीवन जगू शकतो हे जर कळलं आणि ज्याचा ज्याला ह्या अनुभव येत असतो त्यावेळेला खरं आपली प्रगती काय झाली ही त्याची त्याला कळते. कारण हा दिवस आपली प्रगती पुस्तकाचं आहे. खरोखर सद्गुरू दिलेलं जे ज्ञान आहे खूप सुंदर आहे. सद्गुरूंनी अगदी सोपं करून सांगितलेलं आहे. आणि सद्गुरूंचं ही आपण म्हणतो की एखाद्या संतांना सिद्धी असते. पै माऊलीनं शब्द सिद्धी प्राप्त होते. कठीणातला कठीण विषय
सर्वसाधारण माणसाला कसा कळेल हे आणण्यात त्यांची शक्ती असायची. अर्थात त्यासाठी पुन्हा अभ्यास हवाच. पण त्यामुळे आपल्या जीवनामध्ये गेल्या वर्षीचा गुरुपौर्णिमा दिवस आणि आत्ताचा गुरुपौर्णिमा, त्याच्यामध्ये आपल्याकडे फरक काय झाला की फरक काय होतोय हे आपलंच आपल्याला कळलं पाहिजे. प्रत्येकाच्या जीवनात कठीण परिस्थिती येते, कधी चांगली परिस्थिती येते, हे सगळं प्रत्येकाच्या जीवनात होत असतं. किंबहुना जीवनच असं आहे. सगळे प्रत्येक दिवस तुमच्या समोर गुलाबाच्या पाकळ्या आणि त्याच्यावर चालायला लोक सांगतात असं कधी होऊ शकत नाही. ते गुलाबाचे काटे पण मध्ये मध्ये टोचू शकतात. आणि त्यामुळे आपल्याला ह्या दोन्ही परिस्थितींना सामोरं जाण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं पाहिजे. प्रत्येक क्षण आनंदाचा हा महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आनंदातून जीवन जगतो आहोत इथे आपलं जर जास्त लक्ष द्यायला लागलो आपण तर आपण आनंदातून जीवन जगतो. पै माऊलीने हे मार्गदर्शन विविध पद्धतीने केलेलं आहे. पण नुसती प्रबोधन ऐकून मनाची सुधारणा होत नाही. लक्षात ठेवा, नुसती चर्चा करून मनाची सुधारणा होत नाही. उपासना यज्ञ सद्गुरूने आपल्याला करायला सांगितलं आहे. ते एकत्र येऊन एक संघ निर्माण होतो. तिथे देवाचं किंवा नामस्मरणाचं महत्व, दिव्यत्वाचा भाव तिथे निर्माण होतो आणि त्यासाठी उपासना यज्ञ करायला सांगितले. परंतु पुढे पुढे सद्गुरू जे ज्ञान देतात तिथे जर आपण दुर्लक्ष केलं तर पहिली नसलेलं ज्ञान मिळालं बस झालं असं काही लोकांचा समज असतो. पुढे कशाला जायला पाहिजे कळलं मला नाही. पुढे पुढे प्रगती झाल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही. पण सद्गुरूंनी पुढे दिव्य साधनेचा अभ्यास सांगितला. तिथे आपलं लक्षच नाही. बऱ्याच साधकांचा असा समज असतो की आम्ही उपासना केलं त्यात आम्हाला बरं वाटलं, आम्ही सद्गुरू कार्य केलं त्यात आम्हाला बरं वाटलं, बस झालं. हे सगळं पायऱ्या आहेत. उपासना नाही पायरी. एकत्र येऊन तुम्ही एकमेकाशी चांगले वागू शकता. आपण ज्यावेळेला नामधारक एकत्र येतो तर एकमेकाबद्दल आदर व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. तिथेपर्यंत देवाचं नाम घेतो. देवाचं नाम देवाचं नामस्मरण. आता इथे देवाचं नामस्मरण म्हणजे कोणाचं नामस्मरण हे आपल्याला कळत नाही. सुरुवातीचा जो प्रकार असतो उपासनेत हरिमुखे म्हणा हेच करायचं एवढंच आपल्याला कळतं. पण हरी कुठे आहे तो कळत नाही आपल्याला. लक्षात. आणि म्हणून हा कृतज्ञता दिन आहे. पण त्याचबरोबर आपल्या ज्ञानाची परीक्षा आहे. सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आपण किती आत्मसात केलं हा प्रश्न स्वतःला विचार. बरं केलं मग आता आपण कसे वागतो आहोत हा प्रश्न सुद्धा विचार. आपण छोट्या छोट्या गोष्टी रागावतो मग ते ज्ञान आत्मसात झालं का नाही. तिथे आपण नापास झालो. कोणाबद्दल द्वेष मत्सर आला नापास झालो. उगीच कोणाबद्दल वादविवाद करत असतो नापास झालो. नकारात्मक सांगत नाही, सावध वाटत. प्रत्येक ठिकाणी तुम्ही शांत चित्ताने किंवा आनंदाने किंवा नम्रपणे ती परिस्थितीचा स्वीकार करायला लागला तर तुम्ही पास झाला. पास कुठे उतरवायचं ते सांगतो. परिस्थिती प्रत्येकाच्या घरात आहे असं काही नाही. सगळं अगदी देवाचं नाव घेतलं म्हणजे सगळं छान झालं. तुकाराम महाराज एवढे नामस्मरण करते प्रपंचामध्ये त्यांना अडचणी खूप होत्या. खरंच ते नामस्मरण अडचणी त्यांच्या मनाचं सामर्थ्य असं झालं की त्या अडचणी त्यांना अडचणी वाटत नव्हत्या. पण मन इतकं खंबीर झालं पाहिजे. म्हणून साधना ही मन खंबीर होण्यासाठी. लक्षात. साधना म्हणजे प्रत्येकाला जमली पाहिजे. नवीन माणसाला आणि जुन्या माणसाला लहान मुलांना असा काही संबंध नसतो. एकदा त्या साधनेची गोडी लागली आणि एकदा साधनेमध्ये एक तास साधक बसायला लागतो त्यावेळेला त्याच्याकडे पहिला अनुभव येतो. तो म्हणजे पहिला अनुभव असतो तो म्हणजे त्याला निवांतपणा प्राप्त होतो, शांतता प्राप्त होतो.
पण तेवढंच आहे नाही, तो अनुभव आहे. तर जसं जसं या साधनेमध्ये प्रगती होते तेव्हा दृष्टाभाव तयार व्हायला लागतो. आता दोन्ही साधकांनी संवाद सांगितले, त्यांच्याकडे दृष्टाभाव प्रगट झाला आणि त्याच्यातून त्यांना ते कळायला लागलं की असं आहे, हे असं आहे, असं आहे. आणि ही प्रगती प्रत्येक साधकाची होऊ शकते. असं काही नाही की हे दोघं स्पेशल म्हणून दोघांना झालं, आम्हाला नाही होत. प्रत्येकाला ते होऊ शकतं. फक्त प्रत्येकाने तो अभ्यास केला पाहिजे. आणि हा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हे आठवण देण्यासाठी आपण हा गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा करतो. पण गुरु देते ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, आत्मदर्शन समाधान, आती घ्यायचं. ज्ञानेश्वरांनी सोपं सांगितलं. गुरु म्हणजे नुसतं गुरु 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 म्हणत समोर त्यांच्या नमस्कार करायला, बाहेर गुरु करायचं म्हणजे गुरुपूजन नव्हे. लक्षात घ्यायचं. इथे गुरु म्हटलं की ते ज्ञानच आलं पाहिजे. गुरु ज्ञानाशिवाय गुरुत्व नाही. सद्गुरूंचा संघ का हवा, ते सद्गुरूची संगत का हवी? सद्गुरूचे ज्ञान देत आहेत आणि सद्गुरू तसे वागतायत तेव्हा ते सद्गुरू. एखादा विद्वान म्हणून हे सगळं सांगू शकतो, पुस्तकं वाचन करून सगळं माहिती आहे म्हणू शकतो, पण त्याचं आचरण नसेल तर तिथं गुरुत्व नाही. विद्वत्त आहे, सांगू शकतो. म्हणून हे ज्ञान आज अनेक ठिकाणी सांगितले जातं. जिथे अध्यात्म असा शब्द येतो तेव्हा आपण कोण आहोत याचा बोध प्रत्येक ठिकाणी दिला जातो. काही नाही की आपण देतो आहोत, फक्त जीवन देतं असं नाही. सगळीकडे दिले जातं. जिथे गुरुत्व आलं तिथे भगवद्गीता, ज्ञानेश्वरी किंवा दासबोध, एकनाथी भागवत यांचं म्हणजे त्याचं नुसतं पारायण नव्हे, तर त्याच्यातला बोध समजून सांगणारं जर कोण भेटलं आणि त्याप्रमाणे आपण आचरण केलं पाहिजे जर आपल्याला कळलं तरी हे ज्ञान आत्मसात होतं. पण तिथे गुरु हवा सांगायला. म्हणून गुरुची पूजा म्हणजे फक्त गुरुनाम मी स्मरण करतो, सतत गुरुच्या स्मरणात हवं आणि त्यातलीच आपली पूजा आहे. गुरुंचं स्मरण हवं, पण त्याचबरोबर त्यांच्या ज्ञानाचं आचरण हवं. हे महत्त्वाचं लक्षात. एखाद्याला ज्ञानाचं आचरण असेल तर त्याच्याकडे गुरुचं स्मरण असतंच. प्रगट करता येत नसेल, काही ना प्रगटपणे बोलता येत नाही, गुरु प्रेम व्यक्त करता येत नाही. एकेकाचा पिंड वेगळा असतो. काहींच्या गुरुचं प्रेम बोलता असतं, गुरुप्रेमातून ते बोलायला लागतात. कृतज्ञता असते. व्यक्तित्व प्रकृती असं जे आपण म्हणतो तसं प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. पण हे ज्ञान मात्र आत्मसात झालं पाहिजे. हे महत्वाची गोष्ट लक्षात पाहिजे. तिथे कोणाची तुलना पण करायची नाही. परमार्थ हा तुलनेने होऊ शकत नाही. लक्षात, तो असं करतो मी असं करेन. एखाद्याची आता दोघं साधक होते, दोघांचं सांगण्याचं भाषा वेगळी होती, दोघे एकच गोष्ट सांगत होती, पण दोघांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे सांगितलंय. ही विविधता आहे. त्याच्यात जे एकत्व आहे ते काय, दोघांनाही ह्या ज्ञानाची जी आस आहे किंवा ज्ञानाचा ध्यास आहे तो तिथे आपल्या लक्षात येतो की ज्ञानाचा ध्यास लागलेला आहे. शब्द दोघांचे वेगळे. म्हणून आपण काय करू शकतो हे आपल्याला आपण समजतो. दुसरा करतो म्हणजे मी करायला गेलं पाहिजे, कंपॅरिझन जर आपण करायला लागलो तर तिथे परमार्थ सिद्ध होत नाही. तर तिथे विकार निर्माण होतात. तुलनेमध्ये विकार निर्माण होतात. तिथे तुझे पण नाही तर एकत्वाचा भावातूनच प्रगती होते. एखादा साधक चांगलं कार्य करत असेल त्याचं कौतुक दुसऱ्याने करणं, कारण आपण आणि तो साधक आपण दोघेही एकाच अध्यात्म विद्येचे विद्यार्थी आहोत किंवा एकाच सद्गुरूचे शिष्य आहोत, साधक आहोत. हा भाव असं आपल्याला दुसरा साधक कसा करायचं त्याचं कौतुक यायला हवं, कौतुक वाटलं पाहिजे. बोलते असं म्हणणारे लोक असतात, काहीतरी बोलतात,
असूयाच मत्सर आणि द्वेषामध्ये फरक. असूया ही सहज आहे, जन्मजात आहे. लहान मुलं पण बघा तुम्ही, आईने जर दुसऱ्या मुलाला मांडीवर घेतलं तर लहान एक मुलं त्याला काहीच कळत नसतं, ते रडायला लागतं. का? असूया आहे. माझी आई दुसऱ्या मुलाला मांडीवर बसते म्हटलं तर ते लगेच रडायला लागतं, त्याला विरोध करायला लागतं. कारण हे असूया ही जन्मजात आहे. जन्माला आला तिथे भाव जसा उजत आहे तसं असूया सुद्धा उजत आहे. म्हणजे असूयेमध्ये परिवर्तन करतात. असूयाची सुद्धा शक्ती आहे. पण ही असूयाची शक्ती जेव्हा नकारात्मक दृष्टीने मत्सर येतो, द्वेष येतो, प्रत्येकाच्या द्वेषातून आपण त्या व्यक्तीला पाहतो, त्याच्यातून ती असूया आपलं जीवन बिघडवून टाकते. तिथे असूयेचं रूपांतर द्वेषामध्ये केलं. त्या व्यक्तीला नारायण व्यक्ती अशी भक्ती करते, मी माझ्या पद्धतीने भक्ती करू शकतो, ते लक्ष आपला पिंड आपण ओळखून घ्या. मला काय करणार? एखादी व्यक्ती नामस्मरणाने दिवसभर 5,000 नाम घेते, मग मी पण घेतलं पाहिजे असं वाटेल का माहिती? चांगलं आहे, पण मला जमत नसेल, माझ्यासमोर कामं भरपूर आहेत, मला अनेक खंड आहेत, काय करतात मी ते नेमकं नामस्मरण मला हाच उपाय आपल्याला अंमलात आणता येईल ते सद्गुरू विचारायचं. मला हे लवकर कसं समजेल? म्हणजे ते नामच म्हणणं भावच म्हणणं, भावात राहिलं की नामच म्हणून भावच म्हणायला खूप अभ्यास करावा लागत नाही, पण तो भाव यावा लागतो. म्हणून सगळं हे जीवन आपलं आहे, आपण कोणत्या ज्ञानातून जीवन जगतो त्यावर अवलंबून आहे. बऱ्याच लोकांना असाही समज असतो की साधना वेळ साधना बरोबर नंतर बाहेर साधना वागल्या ठेवले आपल्याला पाहिजे वागायचं. बरेच लोक सांगतात, कधी चांगल्या अभ्यासात सांगतात आधी आपण काढून माझ्या तुम्हाला अखंड साधनेत राहायचं. तिथे आनंद, तिथे मौज आहे, तिथेही आनंद आहे, पण आपण जो आनंद विषयात घेण्याचा प्रयत्न करत असतो तिथे त्याला मौज म्हणतो. आणि त्यामुळे परावलंबी आनंद घेण्याच्या मागे आपण लागतो आणि तो परावलंबी आनंद आपल्याला मिळाला नाही की असं नाही वाटायला. तर सगळ्याला कारण आपणच असतो हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल. कारण आपल्याला सद्गुरू प्रेमावलीने मार्गदर्शन केलं तर व्यवस्थित समजून घेतात. परमेश्वर हा विषय जसा समजला पाहिजे तसा समजला जात नाही सर्वसाधारण माणसाकडे. कारण त्यांनी परंपरेने परमेश्वराबद्दल ज्या ज्या कल्पना मनामध्ये धारण केल्या आहेत त्याच्या अंतर्मन इतकं घट्ट असतात की सद्गुरू जेव्हा परमेश्वर विषय समजावून सांगतात तो विषय आपल्या ध्यानीमध्ये येत नाही. तिथे परमेश्वर म्हटलं की सद्गुरूने अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे, अनंत चैतन्य स्वरूप हाच परमेश्वर. पहिली अनंत चैतन्य स्वरूप म्हटल्यानंतर डोळ्याला दिसत नाही, काही नाही असं जर म्हटलं, पण सर्वसाधारण हेच सांगितलंय, अव्यक्त निराकार नाही ज्या आकार दोन्ही चराचर त्याची हरे. ते त्यांनी कोणाच्या घरी पडावं. आपण रोज हरिपाठ करतो, बोलतो अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. आपल्या लक्षात नाही कोण कुठे अव्यक्त निराकाराला कसं पाहायचं, त्याचं भजन कसं करायचं, त्याची पूजा कशी करायची. कारण आपल्याला सवय आहे आपल्या डोळ्याला जे दिसत तिथे आपण स्थिर होतो. जेव्हा डोळ्याला काही दिसत नाही त्यावेळेला आपण म्हणजे अस्थिर होतो. काळोखातून तुम्ही जंगलातून प्रवास करत असाल एवढे घाबरलेले असतात, समोर काही माहिती नाही, आवाज सडसड झाले काय सापडा काय. आता आम्ही सरळ गावाला जातो त्यावर मी म्हटलं मेन गेट आहे आमचं सकाळी पहाटे चालू काळो काय एवढंच पण साप दिसला पण चालायला लावणारच कळलं की ही जी भीती आपल्याकडे असते त्या भीतीतून
आपल्याला या गोष्टी कळत नाही, म्हणून मन स्थिर होणं हे महत्वाचं. आणि हे मन स्थिर होण्यासाठी आपल्याला समोर दिसल्याशिवाय मन कुठेतरी स्थिरता येत नाही. आणि परमेश्वराच्या ठिकाणी ते जे अनंत स्वरूप आहे म्हणून पाहावं ते आपल्याला लक्षात येत. आता हे लक्षात येत नाही म्हणून ज्ञानेश्वरांनी आणखी मार्गदर्शन केलं. मन हे मीची करी माझी भजनी कळी सर्वत्र नमस्कारी मज एका. तिथे श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करतोय. ज्ञानेश्वर सुद्धा भगवद्गीतेचं रूपांतर आहे, पण ते ज्ञानेश्वराच्या माऊलींच्या प्रतिमेतून प्रकट झालेलं रूपांतर, शब्दशः रूपांतर नाही. ते ज्ञानेश्वर माऊलीमध्ये कळलं ते त्या शब्दात मानतात. मन हे मीची करी. तर मीची करी म्हणजे कोण? सद्गुरूशी एकरूप कर. पण सद्गुरूशी एकरूप म्हणजे काय? सद्गुरू हे चैतन्य स्वरूप आहे, जे सगुण साकार रूप चैतन्य स्वरूप आहे. जे दिसत नाही ते सद्गुरूपाने दिसतं, आणि त्या चैतन्य स्वरूपाला आपण आपलं मन जोडून टाकायचं. सतत सद्गुरू स्मरण तिथे येतं. मन हे मीची करी. सद्गुरूंचं रूप पण भाव चैतन्य स्वरूप, दोन्ही गोष्टी. रूप हे पाहण्यासाठी, मन फिरवण्यासाठी. तू मन हे मीची करी म्हणजे तू सद्गुरू स्वरूप होऊन राहा, चैतन्य स्वरूप होऊन राहा. आता ती साधन आहे, पण नुसता भाव जर आपण सद्गुरूंचा आहोत, चैतन्य स्वरूपाचा आहोत, त्यांचा मी आहे हा जेव्हा आपल्याकडे भाव असतो, तर तू मन हे मीची करी. तुला मी आहे तू मला देऊन टाक असं तुझा भाव आहे. मी म्हणून स्वतःकडे पाहतो, मी नाहीच आहे, हे सगळं सद्गुरूंचं आहे. दररोजच्या साधन की सतत आपल्या हे स्मरणात असतं जे आहे ते सगळं सद्गुरूंचं. आणि याला म्हणतात तू मन हे मीची करी. आणि पुढे म्हणतात माझे भजन कर. इथे सतत सद्गुरूंचं स्मरण आणि त्या स्मरणातून प्रेमभावाने आचरण ते भजन. भजन म्हणजे भजन करायचं नाही, सद्गुरू 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 म्हणून भजन असं केलं नाही. सद्गुरूंच्या ज्ञानातून आचरण म्हणजे त्यांचं भजन. सद्गुरूने हे ज्ञान दिलेलं आहे की हा परमेश्वर कसा आहे, अनंत स्वरूप. दुसरं आता हे ज्ञान मिळालं, कारण ज्ञानेश्वर माऊली सुद्धा सद्गुरूच शक्य आहे. सद्गुरू म्हणजे काय हे कळायला पण थोडं कठीण पडतं. आपले सद्गुरू म्हणजे आपले सद्गुरू काही माऊली हे एकच सद्गुरू वाटतं. सद्गुरू रूपामध्ये पैमावली, पण त्या रूपाच्या ठिकाणी जे सद्गुरू तत्व प्रकट झालं आहे त्याला सद्गुरू तत्व आहे. म्हणून जिथे जिथे आत्मज्ञानी सद्गुरू आहे म्हणतो, म्हणून इथे विद्वान सद्गुरू असं म्हणत नाही, आत्मज्ञानी सद्गुरू. तिथे आत्मज्ञानी सद्गुरू आहे ते सर्व संतांच्या ठिकाणी ते सद्गुरू तत्व प्रकट होते. म्हणून सद्गुरू ही नुसती एका माणसाला दिलेली पदवी नाही, ते तत्व जिथे प्रगट होतं, म्हणजे तत्वाच्या द्वारे जेव्हा ते ज्ञान प्रगट व्हायला लागतं तिथे सद्गुरू तत्व आहे, म्हणून त्या व्यक्तीला सद्गुरू कळायला कठीण पडतं. पण जेव्हा त्यांच्याकडून आपण ज्ञान ऐकायला लागतो, काही म्हणून कमी जेव्हा आपण ज्ञान ऐकायला लागतो, आपल्याला ज्या माहिती नसलेल्या अनेक गोष्टी जीवनाच्या समजायला लागतात, त्यावेळेला आपण त्यांचं सतत स्मरण करायला लागतो. तिथे सद्गुरूपाचं स्मरण होणारच, रूप काही बाजूला नाही करायचं, कारण आपल्याला रूपाच्या अंगाने आपल्या मनाला तिथे स्थिर करायचं. म्हणून सद्गुरूचे पायी ठेवी हे मन सुंदर भजन आहे. तिथे मन ठेवता आलं पाहिजे. मन ठेवायचं म्हणजे काय? मी आहे ते मी कोणीच नाही, जे आहे ते सगळं सद्गुरूच आहे. हा एकच विचार करतात आपल्याला प्रत्येक कृतीमध्ये. हे जीवन सद्गुरूच आहे. आता सद्गुरू म्हणजे व्यक्ती नव्हे, परत लक्षात ठेवा. सद्गुरू म्हणजे अनंत स्वरूप चैतन्य शक्ती. जे देहाच्या द्वारे हे ज्ञान प्रकट होतं ते त्यांना आपण सद्गुरू रूपाच्या अपेक्षा जरी म्हटलं तरी जेव्हा हे चैतन्य स्वरूपच सद्गुरूपाने प्रकट आहे, पैमावले रूपाने प्रकट. तुम्ही जर शिर्डीला गेला, मात्र साईबाबा नमस्कार करायचा नाही करायचा असा प्रश्न, तुम्ही सद्गुरू नमस्कार त्यांना कसा करू असं प्रश्न तिला आपण करतो.
पण ते चैतन्य स्वरूपच साईबाबांच्या रूपाने प्रगट लक्षात घ्या. किंवा आपण एखाद्या पंथामध्ये गेला तिथे सद्गुरू आहेत, ज्ञान आहे, त्याने नमस्कार करा. का? ते चैतन्य स्वरूपच त्या रूपाने प्रगट आहे. चैतन्य स्वरूप एकच आहे. या देहातून ज्ञान रूपाने प्रगट आहे. त्या रूपाला सद्गुरू म्हणायचं. सद्गुरू एकच व्यक्ती नव्हे बघायला, पण तरी सुद्धा आपल्याला जे ज्ञान मिळतं ते आपले सद्गुरू. नेहमी महाराज नाही म्हणायचं ना, स्त्री म्हटलं की सगळ्या स्त्रिया आहेत, पण आई ज्याची आहे ती स्त्री आईच असते. पण सगळ्यांच्याकडे पाहताना मातृभावातून पाहायला हरकत नसतं, पण आपली आई ती आपली आईच असते. तसं आपले सद्गुरू ते आपलेच. सद्गुरूंना सर्वत्र दिव्यत्व जाणणारे संतांकडे पाहिलं तर ते सर्व सद्गुरू ते संत आणि जे आपल्याला ज्ञान देतात ते सद्गुरू. व्यवस्थित आपल्याला सर्वांचा सन्मान, पण आपल्याला एका सद्गुरूंकडून का शिकावं? तर त्या सद्गुरूची जी भाषा आहे ती आपल्याला ऐकून समजायला लागते. ते साधना देतात ती समजायला लागते. तिथून जर तुम्ही दुसऱ्याकडे गेला तर त्यांची भाषा थोडी वेगळी असते, सांगण्याची पद्धत वेगळी असते, आणि मग आपली मनस्थिती तेवढी मजबूत नसते. मग आपण गोंधळात पडतो, हे करायचं ते करायचं. म्हणून एका सद्गुरूंच्या ठिकाणी ज्ञान घेण्यासाठी एका सद्गुरूंच्या ठिकाणी शरण जाऊन राहणं हे तू मनई आणि माझे वचनी प्रेम, प्रेमाने सतत प्रेमभाव असतात. हा प्रेमभाव म्हणतो त्यावेळेला तिथे निरपेक्षता असते. लक्षात घ्या, प्रापंचिक प्रेम आणि पारमार्थिक प्रेम नवीन असणार. आपण सगळे आपल्या पै माऊलींवर प्रेम करतो, पण सद्गुरू पै माऊलींना आपल्याकडनं तशीच अपेक्षा तुम्ही सुखी व्हावं म्हणायचं. मी सुखी व्हा, मी आहे त्यासाठी ते मार्गदर्शन. ते निरपेक्ष प्रेम. ते जितके अभ्यासू असतील, जे जवळ ते सागर म्हणतो की त्यांना जे जवळ घेत होते, जवळ कोणाला घेत होते याच्या अपेक्षेत सगळे जवळजवळ सगळे घेत होते. पण ज्याचं साधन आहे, ज्याच्याकडे ज्ञान कळतं, तो शिष्य सद्गुरूंना अधिक प्रिय असतो. मला काय होतं, ज्याच्याकडे ज्ञानाचा अभ्यास करण्याची तळमळ आहे हे सद्गुरूंना चांगलं कळतं की ह्याला तळमळ आहे, त्याला कळतं. तो किती दूर असला तरी तो सद्गुरूच्या जवळ असतो, कारण सद्गुरू त्याला भेटून जातात. ते लांब असू शकत, तुमच्या लंडनला असलं तरी. म्हणून साईबाबांचं एका साईचक्र म्हणे त्यांच्याकडे जे शिष्य येतात ते स्वतःहून येत नाही, तर त्या म्हणाले जसे चिमणीच्या पायाला दोरी मागून घेतलं जातं आणि घेऊन येतो आपण, तसं मी ह्याला घेऊन आलो म्हणायचं. सद्गुरू तत्व हे असं की देव साधक आहे, त्याला असा पिंड आहे, त्याला अभ्यास केला पाहिजे असं जेव्हा त्यांना कळालं ते त्याला खेचून घेतात. शिष्याला वाटतं आपण जातो त्याच्याकडे, तो जातो, कारण तेवढं ज्ञान त्याच्याकडे नसतं. सद्गुरू खेचून घेतात. हे महत्त्वाचं की ज्ञानाची गोडी असते त्या ज्ञानाच्या गोडी. म्हणून परमेश्वर हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करतो आपण. एकावर ते अव्यक्त निराकार आहे, आकार नाही, काही नाही, अदृश्य आहे. आणि असा परमेश्वराला पाहायचं कसं? सद्गुरू रूपाने. तू मनाई मीची करे माझी वचनी पूर्ण. आणि त्या मनातून सर्वत्र नमस्कारी मध्ये एखादे सर्वांना नमस्कार कर. काय? प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती आहे हा भाव पक्का कर. हे सगळं काही आहे सद्गुरू तत्व ते विविध रूपाने प्रगट आहे. ते त्या दिव्यत्वाला आपण नमस्कार करतो, त्या रूपाला नाही नमस्कार. तुम्ही जेव्हा कोणाला नमस्कार करता तर तुम्ही कोणाला नमस्कार करा? आतून सद्गुरू तत्वाला नमस्कार. सर्वत्र नमस्कारी मज एकाते शब्द लक्षात घ्यायचा. ज्ञानेश्वर माऊली शब्द प्रभू होते, उलटा सुद्धा शब्द जात नाही. मज म्हणजे मी म्हणून जो आहे चैतन्यमय हे जे स्वरूप आहे, सद्गुरू स्वरूप आहे, ह्या स्वरूपाला जो नमस्कार करतो. रूपाला सगळ्यांना नमस्कार करत आपण कोणाला नमस्कार तिथे पाहिजे रूपाला करतो. आता काका मामा होते नमस्कार करतो, पण छोटा नमस्कार करतो का? सद्गुरू तत्वाला नमस्कार करतो. हे स्मरण करायचं सगळं की हे सगळं चैतन्य स्वरूप सर्वत्र आहे. आणि म्हणून तुला मनात
माझा नमस्कार मी खरोखर हात जोडून नमस्कार करायचा असतो तसंही नाही. मनातून नमस्कार हे सगळं मनाचा अभ्यास आहे. समोरच्याकडे बघ आणि त्याला मनापासून नमस्कार कर. कोण आहे? ते चैतन्य स्वरूपाचं रूप आहे. म्हणून मनदेवीची कधी माझे भजनी प्रयत्न सर्वत्र नमस्कारी मज एकाग्र. त्याच्यानंतर परत ही लोकांकसा नसेल सर्वांकडे पाहताना कसं पाहा की सर्वत्र चैतन्य स्वरूपाचीच रूप आहेत. ही सर्व चैतन्य रूप आहे म्हणून तू ज्या रूपाला नमस्कार करतो तिथे तू चैतन्य स्वरूपाला नमस्कार करतो. हा भाव वेगळा असला हे ज्ञान. म्हणजे माझेही अनुसंधान आहे. जे अनुसंधान कोणाचं असलं पाहिजे सद्गुरु स्वरूपाचं अनुसंधान माझेही अनुसंधान. आता श्रीकृष्ण सांगतो माझे म्हणजे त्या देहाच्या अपेक्षेत नाही म्हणत ते चैतन्य भावाच्या अपेक्षेत म्हणतोय. सद्गुरु हा चैतन्य भावाच्या अपेक्षेत सांगत असतो, शिष्य हा देहभावातून ऐकत असतो. हा फरक आहे. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय माझेही अनुसंधान. माझे अनुसंधान माझं म्हणजे कोण? अनंत चैतन्य स्वरूप जो मी आहे त्याचं तुला अनुसंधान पाहिजे. त्या रूपाला पहा. श्रीकृष्णाला नमस्कार कर पण श्रीकृष्णाला देहाला नमस्कार करताना अनंत चैतन्य स्वरूपाला नमस्कार आहे. माझेही अनुसंधान सतत अखंड अनुसंधान जरा सुद्धा खंड नको. सहज सहजपणे उलटा बसता सद्गुरु रूपाचं स्मरण आणि ते म्हणजे दिव्य स्वरूपाचं स्मरण. सद्गुरूंना पाहावं आणि ते पाहिल्यानंतर ते दिव्य स्वरूपाचं स्मरण आहे ह्या भावाचं स्मरण करा. आणि म्हणून माझे अनुसंधानाचे संकल्प जाणणे अगदी संपूर्ण त्यातले संशय नको की माझे अनुसंधानाचे संकल्प जाणणे निशेष. अजिबात काही हे करू नको, संशय करू नको. तुझ्याकडे संकल्प असला पाहिजे की एका संकल्प बघायला तू चैतन्य स्वरूपाला नमस्कार करतोय की चैतन्य स्वरूपच सर्वत्र आहे आणि हे सद्गुरु स्वरूपच आपण आहोत. हा संकल्प होतो की मी सद्गुरूंचा आहे. मी म्हणणारी शक्ती ईश्वरी शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे, जाणीव आहे ती सद्गुरु स्वरूपाची सद्गुरूंची आहे. हा संकल्प जोडा आला पाहिजे. म्हणून माझे अनुसंधान संकल्प जाणवी शंकर हे जेव्हा होईल तेव्हा ऐसा मी आतला होती माझ्याची स्वरूपावर. म्हणजे इथे माझ्या स्वरूपाची म्हणजे बघा श्रीकृष्ण स्वरूपाच्या अपेक्षेत सांगतात. भगवद्गीता ही श्रीकृष्णाने चैतन्य भावातून सांगितलेली आहे, अर्जुनाने देहभावातून ऐकलेली आहे आणि त्याला जसं जसं कळायला लागलं तेव्हा त्याला शेवटी कळतं तू जो साक्षी तसं मी वागेन. तेवढंच त्याने सांगितलं. शेवटी तुला काय कळलं नाही त्याला. भगवद्गीतेच्या शेवटी काय सांगितलं की बाबा श्रीकृष्ण तुला उपदेश कर माम अनुस्मरण युद्धाचं. म्हणजे तू युद्ध कर म्हणतोय मी पण कोणाच्या? हे सगळं सद्गुरु श्रीकृष्णाचं आहे. श्रीकृष्णाच्या आज्ञेने तू करतोय आणि हे करता करता श्रीकृष्ण आहे, मी करताच नाही. हा भाव विचारायचा. म्हणून ज्या वेळेला आपण हे सद्गुरु स्वरूपाचं स्मरण करू आणि सद्गुरु स्वरूपाच्या स्मरणात जीवन जगायला लागलं ही परमेश्वराची पूजा आहे. म्हणजे अनंत चैतन्य स्वरूप ते सर्वांकडे सर्व चैतन्य स्वरूपाचे रूप आहे. एक दुसरं सद्गुरु स्मरणातून आपण सद्गुरूंचे आहोत. मी म्हणणार हे तत्व आहे आपल्या ठिकाणी ते सगळं सद्गुरु स्वरूपाचं आहे. सद्गुरूंच्या स्मरणातून आपल्याला राहतात आणि संकल्प जाण निश्चय करून मध्याची चौक याची नाव हे माझं गेलं आहे. म्हणजे माझी भक्ती तिथे फुलं फळं देणं कृती आहे. भाव निर्माण होतो म्हणून द्यायला हरकत नाही, देऊ नये असं नाही. पण खरं फुलं फळं नाही देता तरी मनाने अर्पण, मनालाच अर्पण, मनाचं सुमन. आधी म्हणलं आपलं मन सुमन करायचं आणि ते सद्गुरूचरणी व्हायचं म्हणजे मी पण निघून गेलं. आणि म्हणून ऐसा ज्ञान असा जेव्हा होशील तेव्हा ह्या स्वरूपाशी एक करून तू स्वरूप होऊन जाशील. सद्गुरु शिष्याला सद्गुरु स्वरूपच होण्याचा प्रयत्न करतात. सद्गुरु स्वरूप होऊन राहा हाच उद्देश होतो. ज्ञानेश्वरी सांगत असताना सुरुवातीला सद्गुरूंच
गौरव सांगत होते, सद्गुरूंचं कौतुक सांगायचे, सद्गुरूंच्या ज्ञानामुळे हे झालंय सांगायचे. कारण आत्मज्ञान कळलं होतं, चैतन्य स्वरूप त्याच्याकडे प्रकट झालं होतं, तरी सुद्धा हे सगळं सद्गुरूंमुळे आहे, सद्गुरूमुळे आहे, सद्गुरूमुळे आहे हा जो भाव त्याच्याकडे होता, त्याच्यातून ते सतत त्या कृतज्ञतेतूनच सगळी ज्ञानेश्वरी त्यांच्यामुळे चाललंय, त्यांच्यामुळे सगळं ज्ञान प्रकट होत आहे हा भाव तिथे येतो. म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी सतत चरण आहे. आज पैमावी देह रूपाने नाही तर ते अनंत स्वरूपाच्या रूपाने आपल्याकडे ह्याच्या मर्यादा आहेत. अनंत स्वरूपाच्या अपेक्षेत तुम्ही जिथे आहात तिथे ती तत्व आहे. कसं तत्व आहे? अंटार्क्टिकामध्ये जो समुद्र आहे ते मोठमोठे हिमनग आहे. तर हिमनग काय आहे? पाणीच आहे. पाणी गोठवून तो हिमनग झालाय एवढंच ना, वितळलं ते पाणी होतं. म्हणून हिमनगामध्ये पाणी, हिमनगाच्या बाहेर सुद्धा पाणी, समुद्र पाणी, पाण्यात हिमनग आणि हिमनगात पाणी. तसे आपण आज आपण ते बोललेले आहोत. मी कोणाला हिमनग आहे तो वितळला पाहिजे, तो वितळत नाही तो बोलतो. तो वितळेल ज्या क्षणी त्या क्षणी हा चैतन्य स्वरूपाचा जो अनुभव आहे, ते चैतन्यमय होण्याचा जो भाव आहे तो तिथे साधल्या ठिकाणी प्रगती होती, भावभक्ती म्हणतात. म्हणून असं एका बाजूने सांगताना आणखी तिसऱ्या ज्ञानेश्वरांनी उपदेश केलाय. देव देव म्हणून व्यर्थ का विरसे, तिचं देव नेहमीच पुढे पोहोचतात. म्हणाल तुझं तू देव आहे, तुला किती धावलं आहे, कशाला किती यात्रा केली पाहिजे, कशाला उपास केले पाहिजे, कशाला वगैरे केली पाहिजे. लोक धावतात, व्रत वगैरे करतायत, नामजप करतायत, सगळं करतात. जोपर्यंत ते कळत नाही तोपर्यंत ते करतात ते व्यर्थ आहे असं त्याला म्हणायचं. चैतन्य स्वरूप कळत नाही तोपर्यंत आपण कल्पनेतून जी भक्ती करतो त्याच्यातून आपल्या ठिकाणी सुधारणा होत नाही. आपल्या ठिकाणी सुधारणा झाली पाहिजे. आपल्या ठिकाणी कृतज्ञता, कौतुक, प्रेम, सर्वांच्या भल्याचं चिंतन हे परिवर्तन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भक्ती नाही. मला 5 लाखाची लॉटरी लागली सद्गुरूच्या जवळ येऊन, ती काय भक्ती नाही. प्रपंच आहे, प्रपंचाच्या अंगाने ठीक आहे, चांगलं आहे, वाईट नाही. पण माझा पूर्वीचा राग आहे तो आज मला तो कमी झालेला वाटतो. कळलं तर काही सुधारणा, कमी झालेला कळलं तरी वाईट नाही. पुढच्या सौरभ पडलं संपूर्ण झालं. सकारात्मक दृष्टीने पाहायला काही हरकत नसतं. आणि म्हणून तू देव देव म्हणून एक व्यर्थ का नसते, निज देव नेण्याचे मुळे कोण. अरे देव तर तुझ्या ठिकाणी आहे. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कुठे काही म्हणजे अव्यक्त जे सांगितलं त्याच्यामध्ये त्याने काही वेगळं सांगितलं नाही. ते त्याला रूप नाही, नाव नाही, गाव नाही. मग त्याला बघायचं कसं? ज्ञान जो म्हणे तसा आत्मदेवा, अखंडित सेवा करा. अखंड पडायचं, अखंडित सेवा. तिथे पण अखंड बघ, तिथे पण अखंड बघ. पण अखंड कुठे बघायचं? हे जे शरीर आहे तिथे बघ. सोपं करून सांग, आत्मातत्वाला बघा, कळत नाही. शरीर साक्षात परमेश्वर जे सद्गुरूंनी सांगितलं आहे त्याचा आधार आहे. हे शरीर कुठे निर्माण झालं? जसं सोन्याच्या गोळ्यातून सोन्याचे दागिने, अनेक दागिने बनले. मोठा गोळा आहे समजा, तर सोन्याच्या अनेक दागिने बनले. मागे बांगड्या बनवल्या, हार बनवला, कमरपट्टा बनवला, सगळं वेगवेगळं. सोनाच्या दृष्टीला काय आहे? सगळं सोनं आहे. येणारा कोणाच्या तर मला हा कमरपट्टा हवा, मला हा हार हवा, ती त्याची दृष्टी. सोनाला काय आहे? सगळं सोनं आहे. सोन्याची किंमत तर मोजून घेतो. कमरपट्टा किती आहे, हा किती आहे, सोन्याचं वजन किती आहे, आणि करायला लागलेला खर्च, सगळं 2 गोष्टी घेतो. त्यामुळे सर्वत्र जेव्हा आपण पाहतो ते सोनच आहे असं जसं पाहतो तसं ज्ञानदेव म्हणजे भजा आत्मदेवा. हे आत्मदेव म्हटलंय त्याला. कोण आत्मदेव? अजून मी म्हणतो तो आत्मदेव. लांब जायला सांगितलं नाही, पण ते कळत नाही तोपर्यंत काय समजायचं? ही शरीर आहे,
ते आतमध्ये गेलं. आतापर्यंत सद्गुरूंचा मोठा शोध आहे लक्षात ठेवा. म्हणजे काही संतांनी सांगितलं सुद्धा आहे की शरीर पंढरी वगैरे आत्मा विठ्ठल अशा बदला आहे. पण शरीराकडे चैतन्य भाव पाहायला लागला तर हा देवभाव अग्रज होतो. शरीर ही चैतन्य स्वरूपातून निर्माण झालेलं आहे. शरीराची सगळी रचना अलौकिक आहे. त्यामुळे या शरीराकडे पाहायला लागला की शरीर आहे म्हणजे नेमकं काय आहे. शरीराला आपण शरीर हे नाव दिलं, नुसतं नाव नाही दिलं, मग शरीराला मग सोम्या नाव दिलं आणि ते आढळलं तो देवभाव सुद्धा. हे शरीर चैतन्य स्वरूप आहे. त्या चैतन्य स्वरूपाला नाव दिलं शरीर. उलटा शरीर ज्याला म्हणतो ते मुळात आहे चैतन्य स्वरूप. उदाहरण विचारायचं, समुद्राकडे पाहतो लाट आहे, लाटा अनेक येतात. आता त्या लाटा जरी आपण म्हटलं तरी सहज बोलताना काय म्हणतो, हा समुद्र आहे. लाटेशिवाय समुद्र कुठे? जर लाटच नाही त्याला समुद्र नाही म्हणतात, तलाव म्हणतात. तरंग आहे की तलाव, आणि लाटा उसळतात तर असतो समुद्र. समुद्र सगळ्यांना समत्वाने पोटात घेतो तो समुद्र. तर लाटा अनेक दिसल्या तरी आहे काय? समुद्र. लाट म्हणून काय आहे? पाणीच आहे, स्फुरण आहे. आणि समुद्र काय? तेही पाणी आहे. तसं चैतन्याच्या सागरामध्ये हे प्रत्येक शरीर म्हणजे एक लाट आहे. शरीर चैतन्य सागरातून निर्माण झालं आहे, दुसरं कोणीच नाही करीत आहे. म्हणून स्फुरणाचा स्वभाव तर जे स्फुरतं ते जे आहे त्याला घेऊन स्फुरतं. सिद्धांत हे शरीर हे चैतन्य स्वरूपातून स्फुरलं, प्रकट झालं. शरीर सुद्धा चैतन्य स्वरूपच आहे. जसं लाटेत पाणी आहे, लाट म्हणजे पाणी, समुद्र म्हणजे पाणी, तसं शरीर म्हणजे चैतन्य स्वरूपच. सर्व शरीर ही सुद्धा चैतन्य स्वरूपच. म्हणून पाहायचं आपल्याकडे ज्ञान म्हणे भजा आत्मदेव. आत्मदेव कुठे? जवळ आहे, आपल्याच ठिकाणी. हे जे शरीर आहे ते चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे चैतन्य स्वरूपाच्या विशिष्ट आकाराला आपण मानवी देव म्हणतात. चैतन्य स्वरूप आणखी विशिष्ट त्याला कावळा म्हणतो, चिमणी म्हणतो. नेमकं सगळं काय आहे? चैतन्य स्वरूप आहे. सगळ्या लाटा आहेत या सागरामध्ये. आणि या सागरामध्ये ज्या लाटा आहेत त्या लाटांकडे आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पाहतो आणि मग गोंधळ करतो. या सगळ्या चैतन्य स्वरूपाच्या लाटा असल्यामुळे सगळं जे आहे ते सगळं चैतन्य स्वरूपच आहे. आणि हे जे चैतन्य स्वरूपाचं आहे हा भाव जर प्रत्येक आपल्या स्वतःकडे पाहिजे चैतन्य स्वरूप आहे. म्हणजे मी वेगळा काय करत नाही, समोर आहे तरी चैतन्य स्वरूप आहे. या दोन्ही बाजूनी जेव्हा आपण पाहायला वेगळं आहे ते आहे ते चैतन्य आहे. अथांग सागर चैतन्याचा आहे. म्हणजे अथांग सागर आहे, अखंड आहे, ते चैतन्य स्वरूप. जे आहे तेच जाणत आहे. पण हे चैतन्य स्वरूप जाणायला लागतं त्याला आपण जाणीव म्हणतो, मन म्हणतो, जाणाऱ्याला तत्व म्हणतो. आहे ते चैतन्य स्वरूप, जाणते ते चैतन्य स्वरूप, आणि जे जे दिसतं ते चैतन्य स्वरूप. असं जेव्हा साधकाची भाव अवस्था काय होते तेव्हा सर्वत्र काही सगळे देव चैतन्य स्वरूपाचे आहेत हे जेव्हा पाहायला लागतो आपण तुझं मनाचं तुझे पण तुझं कोणाही बद्दल राग लोभ आला या भावातून पाहिल्यानंतर पहिला साधक असतो तो नम्र होतो. मला सगळं कळलं म्हणत असेल तर त्याला नम्रता नाही. त्याची देहबोधी नम्रता झाली म्हणजे त्याच्या कौतुक करत त्याला असं वाटलं की तू आरोग्य त्याला सतत त्याला सदृश मनाला राहायला आवडेल. ते काय देवाच्याच मनाचं तर दिवस करायचं. तेव्हा जी नम्रता येते, सद्गुरू प्रेम वाढतं, चैतन्य भावा जाण्याची प्रेरणा निर्माण होते. त्या भावातून आपण त्यावेळेला करायला लागतो. त्यावेळेला त्याला बदल झाला आपलं
आपल्याशी संवाद साधता आला पाहिजे. आपण आपल्याशी संवाद म्हणजे आपलं जे वैमन आहे ते जाणीव सगळं जीवन जगणार नाही. साधना ही वैमानानेच करायची असते. अंतर्मन साधनेला बदल येणार नाही. अंतर्मनाला पाहिजे बदललेला असतो म्हणून लोकांना बदलण्याचा कंटाळा येतो. तरी असं वाटतं का अंतर्मनाला आहे चालत आवडतो विचार. पण वैमन जितका वेळ बसायचा अभ्यास करेल तसं तसं अंतर्मन हळूहळू ते ऍक्सेप्ट करायला लागतं. आणि ऍक्सेप्ट करायला लागले आपलं काम म्हणून सुरुवातीला साधकाला एखाद्या व्यक्तीवर नामस्मरण कर किंवा साधना कर म्हणलं तर हो म्हणतो. पण 5 मिनिटं गेली 10 मिनिटं गेली कधी उठवत पाय दुखतात. अंतर्मन निघणाऱ्या गोष्टी तयार करत पाय दुखतं कपर दुखतं मान दुखते. पण हे सगळे अंतर्मन कारण दाखवतोय म्हणून आम्हाला जमत नाही अशी माणसं म्हणतात. त्यांचं अंतर्मन त्यांना ऐकत नाही. साधनेतून आपली स्वतःची सुधारणा झाली पाहिजे. परिस्थिती सुधारणा झाली पाहिजे म्हणून नका. परिस्थिती सुधारेल तुमच्या हातात नाही. तुमच्या हातामध्ये तुम्हाला सुधारायचं तर जाणीवेला सुधारायचं. माझ्याकडे असलेला जो राग आहे माझ्याकडे असलेला द्वेष आहे ते माझ्याकडे रागाच्या कोणाला काही बोलून जातो अशी काही माणसं असतात. रागाच्या विचारच करत नाही. समजा काय बोलतोय कसं बोलतोय कंट्रोल राहतो. तिथे परिवर्तन झालं पाहिजे. राग येणार समजलं राग शास्त्र हे जर कळायला लागलं तर पहिली पाहिजे की आपण सुधारलं. राग वगैरे पहिलं कळलं काही वगैरे कळलं ना रागाने बरोबर मोकळं होतात थोडा बोललो ना बोलून गेलेलं असतं. म्हणून प्रत्येक ठिकाणी मन स्थिर झालं पाहिजे शांत झालं पाहिजे. आणि त्यासाठी परमेश्वर म्हणजे चैतन्य स्वरूपाचं स्मरण झालं पाहिजे म्हणजे सद्गुरूचं स्मरण झालं पाहिजे. आणि सद्गुरू भक्ती वाटतात. सद्गुरू भक्ती आपण काय म्हणतो की अनंत चैतन्य स्वरूप आहे ते सद्गुरू मुखातून आपल्याला कळतं. सद्गुरूच्या ज्ञानातून कळतं. सद्गुरू कसं ते जीवन जगतायत हे जेव्हा साधकाला कळतं तेव्हा साधक कसं सद्गुरूकडे पाहत असतो. आणि त्या भक्तीतून तो स्वतःचा बदल करण्याचा प्रयत्न करत असेल तर तो साधक. तो प्रयत्न करत असेल तर साधक नाही. मला नाही जमत तू साधक नाही. बऱ्याच वेळेला आपण एखादा प्रश्न विचारतो तू कोण आहे तो म्हणतो की जाणीव. पण परत जीवन जगत असताना तो रागावतोय चिडतोय निगेटिव्ह विचार करतो त्याला ते ज्ञान झालेलं नाही. शब्दज्ञान म्हणजे झालं म्हणजे ज्ञान होणं असं नव्हे. शब्दज्ञानातून अंतर्मनाचे ज्ञान प्रगट झालं की अंतर्मनातून आपल्या ठिकाणी आपली देहबोली आपलं वागणं हे आपल्याला पहिलं कळतं. इतरांचं कळतं लोकांनाही कळतं. परिवर्तन काय पण जास्त फरक आपल्याला कळला पाहिजे की आपला आपल्या रागावर कंट्रोल की आपल्याला सर्वत्र ही ईश्वरी शक्तीच नाही हा भाव पक्का करणं. आणि म्हणून बोध कुठे घ्यायचंय परत लक्षात ठेवा. हे जे शरीर आहे ते चैतन्य स्वरूप आहे. बघायला जाऊन फक्त चैतन्य स्वरूप आहे. हे शरीर आहे ते चैतन्य स्वरूप त्यातून जाणणारं जाणीव तेही चैतन्य स्वरूप. म्हणून चैतन्य स्वरूपच आहे हा भाव जेव्हा करता आला किंवा दुसरा अभ्यास कधी गरज नाही. चैतन्य संपूर्ण शरीर दिव्य स्वरूप ज्ञान स्वरूप वाणू स्वरूप चैतन्य स्वरूप आहे. ते पुन्हा अगदी सोप्या भाषेत म्हणा शरीर चैतन्य स्वरूप आहे. शरीर चैतन्य स्वरूप आहे. ही जाणीव आहे जाणणार नसतं चैतन्य स्वरूप आहे. सर्व समजतात ते सगळे चैतन्य स्वरूप आहे. शरीर म्हणजे चैतन्य स्वरूप. सगळं समजा कसाही वागतो त्याचं कर्म त्याच्याकडे तो असा का वागतो प्रश्न घेऊ नका. त्याचं कर्म त्याच्याकडे त्याला कर्म स्वातंत्र्य आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला कर्म स्वातंत्र्य आहे. त्यामुळे दुसऱ्याला सुधारण्याचा प्रयत्न करू नका. आपणच आपल्याला सुधारायचं. तुम्हाला बघून जग सुधारेल. तुम्ही जगाला सुधारायला तो म्हणजे तू सुधारावी मग आम्हाला बोलत नाही सुधार मग आम्हाला सांगतात. तेच म्हणत आपल्याला सुधारायचं आहे. परमार्थ हा स्वतःला सुधारण्याचा तुमच्या ठिकाणी आलेला जो बदल आहे तुमच्या ठिकाणी म्हणजे त्या साधकाच्या ठिकाणी जाणला तो भाव प्रकट होतो. ते सर्व चैतन्य त्याचं बोलणं प्रेममय होतं. समोर त्याला तो रागवू शकत नाही.
किंवा जो रागावला तरी तो हितासाठी रागवेल, बाकी कशासाठी रागवणार. आणि म्हणून त्या भावातून जेव्हा सद्गुरू कसे वागतात तसं आपल्याला वागता आलं पाहिजे. हे कळलं मात्र तरी खूप झालं, साधकाला ते कळलं पाहिजे. आणि म्हणून सर्वत्र चैतन्य आहे. आणि ही शरीर चैतन्य शरीराचं नुसतं पायापासून वर बनतं. शरीराचं भान घ्यायचं. शरीर डोळे बंद, शरीर म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे. शरीर म्हणजे चैतन्य स्वरूपच आहे. चैतन्य स्वरूप आहे हे कोण जाणतं? जाणणारं चैतन्य स्वरूप जाणीव जाणतात आहे काय चैतन्य स्वरूप आहे. हिंमत म्हणजे काय? स्वतःचं पाणी. पण हिंमत म्हटल्यानंतर त्याच्या ठिकाणी विशिष्ट नियम तयार होतात. त्या हिंमताला बोट आपटली तर बोट फुगायची. पाण्यात जाणारी बोट हिंमतामध्ये अडकली तर तिथं बाहेर पडताना मुश्किल होतं. म्हणून नवीन जे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ते पहिलं बरबादच उतरवतात, मग पुढे पडतात. आपल्याला नवीन टेक्नॉलॉजी वापरली आहे. हे सगळं चैतन्य स्वरूप आहे. समोर चैतन्य स्वरूप आहे, नवीन टेक्नॉलॉजी. मी पण नाही, तू पण आहे सगळं देवाचं आहे सगळं. हा भाव जेव्हा येतं तेव्हा माझं बाजूला झालं की ममत्व बाजूला झालं. माझं आणि माझं इथे आपल्या प्रत्येकाचं सगळं जीवन गुंतलेलं आहे. आणि आपण सगळं दिसतो आहे. बघायला गेलं सोपं आहे, पण त्यासाठी अभ्यास करतो. आता तुम्हाला असं बरोबर आहे असं वाटेल आणि तू थोडा करत आहे सगळं पण थोडा परत आपण विसरतो. का विसरतो? आपलं अंतर्मनाला आपली वाट सोडायची नसते. अंतर्मनाला तुम्ही म्हणाल तर ह्या वाटेत जाऊया, रोज ज्या वाटेला त्या वाटेला जावंच वाटतं. तुमचं जरा दुर्लक्ष झालं अंतर्मनाकडे तर तुम्हाला त्या जुन्या वाटेने घेऊन जाते. म्हणजे आपण विचार करतो, अभ्यास करतो ना, आता सगळं देवाचं चैतन्य कधी वाटत शब्द सोपा घ्या. देवाचं देव म्हणजे चैतन्य. शरीर देवाचं आहे, ही जाणीव देवाची आहे. सर्व माणसं ज्याला म्हणतो की सगळी देवाची रूप आहे, चैतन्य सगळं. आणि म्हणून सर्वांचं भलवते. तो कसाही वागू शकतो, मनात मला भलवतो. तो असा वागतो का हा प्रश्न आहे. त्याचं कर्म त्याच्याकडे, त्याला कर्म स्वातंत्र्य आहे, त्याच्याकडे लक्ष देऊ नको. आणि त्याच्या मनात वागतो त्याचं भलवतं म्हणा की त्याला म्हणा. हा जो भाव आहे त्यावेळेला आपल्याला आनंदाने जीवन लक्षात ठेवा. आपला आनंद जेव्हा आपण दुसऱ्याच्या कडून मिळवण्याचा प्रयत्न करतो तो मिळत नाही तेव्हा आपण रागावतो, चिडतो, दुःखी होतो, निराश होतो. आपल्याला हे परिवर्तन करता आलं पाहिजे. आणि हे जे आपण परिवर्तन करायला शिकतो म्हणजे आपलं स्वतःच परिवर्तन करण्यासाठी हा खरा अभ्यास आहे. विठ्ठल म्हणायचं काय करायचं? विठ्ठल नाम घ्या. ऐकलं पाहिजे. विठ्ठल हे नाम नाही, हा विठ्ठल भाव आहे हे लक्षात ठेवा. आपण चैतन्य स्वरूप हा भाव म्हणजे विठ्ठल. शब्द विठ्ठल आहे पण आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे हे सगळं चैतन्य स्वरूपात आहे, हे सगळं देवाचं आहे, हे सगळं स्वरूपात आहे. ह्या भावात इतकं आपण रममाण व्हायला लागलो, इतकं आपण शांत व्हायला, इतके आपण निवांत व्हायला. आणि म्हणून मनापासून लागला आपण कधी त्याच्याकडे तुम्हाला एकदा हे करायला वेळ दिला पाहिजे. आम्हाला वेळ नाही काय करणार? महत्वाचं काय लक्षात आपल्याला आपल्या ठिकाणी इकडे प्रगट व्हायला हवं असेल तर त्यासाठी वेळ हा दिलाच पाहिजे. बाकीची कामं त्या वेळेला ऍडजस्ट करून केली पाहिजे. पण सद्गुरूंचं सगळं, सद्गुरूंचं ज्ञान, सद्गुरूंची आराधना त्यासाठी पहिला फॉर्मॅलिटी पाहिजे. आपण प्रपंचाला बैल काढतो, मला ऑफिसला जायचं, मला इथे जायचं, सगळं कसं ऍडजस्ट करायचं आपण शिकायचं. आणि साधना बैल काढली पाहिजे. साधना प्रथम, ज्ञान प्रथम,
चिंतन प्रथम, सद्गुरूची प्रबोधन प्रथम. कोणत्या वेळेला कशी करायची प्रॅक्टिस करा, स्वतःच प्रॅक्टिस करा. असं नाही की असंच करायचं म्हणत नाही, सकाळी उठा, रात्री उठा. ज्याच्या त्याच्या पिंडाला त्याच्या जीवनामध्ये जे सर्दी साधा 15 मिनिटाची साधना आहे म्हणायचं ते करा. बसता एखादा विचार ऐकायला लागला, सवय लागली की आपण बसायला आपोआप म्हणून इथे ही गुरुपौर्णिमा आपण साजरी करतो. मनोरंजनासाठी करतो, मनोरंजनासाठी मी कोणाचं भंजन झालं आणि स्वरूपाचं भंजन करण्यासाठी गुरुपौर्णिमा. तुम्ही जर कार्यक्रमाला गेलो गुरुपौर्णिमेला रात्री मनोरंजन सुरू होतं. त्यांना दोष नाहीये, ते कळत नाही की आपण गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी आलो. सत्कार करा, हे करा, ते करा. त्याच्या मागे 3 ते 8 वाजता प्रबोधनाला सुरुवात होती. म्हणजे 5 तास मनोरंजन होतं. मग त्या प्रबोधनातून घेण्याची त्यांची इच्छा होती, त्यांनी ते बसले. आपल्या भीतीपणाचं भंजन होण्यासाठी प्रबोधन ऐकायचं. हे ज्यांना कळत ज्ञान आत्मसात झालं पाहिजे, जाणीव आपण तिथे निर्माण झाली पाहिजे. आपल्याला कळलं हा कार्यक्रम जो असतो तो नाच गाण्याचा आहे किंवा मौज मजा करण्याचा आहे. मौज मजा आपण बाहेर करतो ना, पार्ट्या करू, हे करू. ज्यावेळेस सद्गुरूंच्या सानिध्यात आपण येतो त्यावेळेला मनाला रंग वळवायचा आहे, मनाला आनंद मनाने घ्यायचं. मनोरंजनाची आवश्यकता मला गुरु प्राप्त करायला त्याच्याकडे ठीक नाही वाटेल आधारी म्हणत आहे ठीक नाही त्याच्याकडे गरज नाही पडत. म्हणजे आता पूर्णपणे यायचे पण चांगला करून सांगतो. आपल्याला वाटतं आपण त्याला वेळ टीव्ही लागतो किंवा मोबाईलवर व्हिडिओ पाहतो, तिथे मनोरंजन असतं आणि तिथे आपण रडतो. पण हे टीव्ही बघू नका असंही मागे म्हणणार नाही. पण पहिली साधना आपल्याकडे असलेलं सगळं कर्तव्य धर्म सांभाळायचं, कर्तव्य बाजूला म्हणणार. पण वैदिक साधना करणं मग कर्तव्य, साधनेच कर्तव्य. प्रत्येक गोष्टी साधनेच व्हायला पाहिजे. म्हणून संतानातून प्रत्येक कर्म करणं ही साधना आहे. लोकांचं साधना म्हणजे काय? प्रत्येकाशी बोलताना त्या चैतन्य स्वरूपाच्या स्मरणातून संबंध ठेवला तर आपल्या लोकांना. आणि एकांत साधना म्हणजे काय? आपल्या ठिकाणी शरीर दिव्य आहे, प्राणी दिव्य आहे, त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो. त्याची एकांत साधना आहे. दोन्ही विषय करू शकेल पण त्यावेळेला एखाद्या जमत नाही. मला कळलं नाही जमत, असं होतं तसं होतं. म्हटलं हे कळलं कोणाला? नाही जमत. कळलं कोणाला? मला जमत नाही. तू आहे हे समज नाही जमत आहे आपली कोणाच मला जमत नाही. म्हणजे ज्याला कळलं तो महत्वाचा आहे, त्यालाच बघायचं आहे. कोणाला कळलं कोणाला कळलं नाही जमत नाही, कोणाला जमत नाही सगळं विचार तत्वाला जमत नाहीये. बदल आहे ना जितक्या वेळेस जमेल तेवढं करत राहा आणि त्याच्यामुळे तत्वाचा अभ्यास आपण करतो. ते तत्व दिसणार नाही. जो जाणतो आहे त्याला स्वतःला आपण जाणतो हे कळत नाही, तो जगाला जाणतो. म्हणून स्वतःला जाणलं पाहिजे हा महत्त्वाचा. म्हणून हे सगळं जीवन आहे ही सद्गुरूचं जीवन. सद्गुरू भक्ती इथे निर्माण होते की आपण त्यांच्या ज्ञानाप्रमाणे जेव्हा आचरण करतो तेव्हा त्याला सद्गुरू भक्त. प्रदर्शन दर्शक सद्गुरू प्रेमाचा तो भक्त नाही. पण स्वतःच्या आचरणात एक नसेल तर ती सद्गुरू भक्तच नव्हे. म्हणून आपल्याला खरा सद्गुरू भक्त वाटतो.
म्हणजे साधनेतून पण पार करतो अनुसंधान म्हणून परिवर्तन हे साधनेतून प्रबोधन हे पूरक होऊ शकेल. उपासनेतून अनेक वरच्या आपण प्रार्थना म्हणण्याची सगळं पूरक होऊ शकेल. ह्या तत्वाला ओळखण्यासाठी हे जे तत्व ज्याला म्हणतोय आपण ते तत्व समजण्यासाठी साधनेची आवश्यकता. जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत परिवर्तन होत नाही. फक्त आपण शाब्दिकतेने सगळं सांगायचा प्रयत्न करतो पण आपल्या आचरणात ते आपल्यासाठी अज्ञानमूलक आहे. म्हणजे तुला कळलेलंच नाही. किती मोठ्या मोठ्या गोष्टी एखादा माणूस करत असेल असं चैतन्य आहे तसं चैतन्य त्याच्या जीवनाकडे पाहिला तसा वागत नसेल तर त्याला काही कळलेलं नाही. सांगतोय त्याला कळलं नाही त्याला आपल्याला करून म्हणजे अरे कळलं आपल्याला आम्हाला कळलं असं सगळे चैतन्य स्वरूपाची कृपा आहे. आणि म्हणून आपल्याला हे सगळं अखंड स्मरण करा आहे ते चैतन्य स्वरूप जे आहे ते जाणता आहे ते चैतन्य स्वरूप जे ते दिसत आहे म्हणजे आपल्या शरीरासकट सगळे शरीर चैतन्य स्वरूप सर्व चैतन्य स्वरूप चैतन्य आनंद आनंदाचा सागर विठ्ठल विठ्ठल म्हणजे सुखाचा विठ्ठल म्हणजे चैतन्य म्हणजे एक सर्व चैतन्यमय आहे जीवन हा सतत आपल्याकडे राहावा. पुढच्या आणखी भारत वगैरे आम्हाला बोलू द्या आपल्याला फायदा झाला सर्वांकडे सद्गुण भक्तीतून आचरण झालं पाहिजे हे पहिली आचरण नसेल भक्ती नव्हे. म्हणून हे करणं त्यासाठी तुम्ही सगळेजण आलात तुमच्या स्मरणात आपण हे सगळं ज्ञान त्यांच्या कृपेने प्रकट होत आहे हा भावात ऐकला त्याबद्दल मी तुमचा अत्यंत ऋणी आहे. आम्ही म्हणजे कोण आहे ते तुम्ही सगळं महाराज ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सर्वांग आणि तुझे